कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. एक्सक्यूज मी. हाय सर. हे डायनिंग टेबल खूप छान आहे तुमचं. थँक्यू सर. काय प्राइस आहे याची? सर याची प्राइस 80,000 रुपये विथ GST. अच्छा. हे दुकान फार छान आहे हो तुमचं. ह्या एरियात नवीन सुरू झालेलं दिसतंय. येस सर. नुकतंच ओपन केलंय आम्ही हे शॉप. आणि व्हरायटीज आहे. कमा. थँक्यू सर. थँक्यू सो मच. सर तुम्ही काय घेणार? चहा, कॉफी? शरद? नाही सर, नाही अजिबात नको. मला जर तुम्हाला बल्क मध्ये ऑर्डर द्यायची असेल तर म्हणजे मला कन्सेशन मिळेल. ऑफकोर्स सर. सर कसं आहे ना, तुम्हाला तुमचे पैसे वाचवायचे आहेत आणि मला माझा माल विकायचा आहे, तेव्हा आपल्या दोघांनाही जे कन्व्हिनियंट पडेल ना, ती बेस्ट डील आपण करूयात. गुड. सध्या तरी मला हे डायनिंग टेबल आवडलं. ओके. एवढं पॅक करा. आणि हो, हा डिलिव्हरी ॲड्रेस हे माझं कार्ड आहे बरं का. ओके सर. येस. ऐक, त्यांचं बिल बनव. ठीक आहे, काउंटर तिकडे आहे सर. ओके. सी यू सून. थँक्यू. आणि हो, बल्क ऑर्डर बद्दल बोलूच. नक्की सर. थँक्यू सो मच. थँक्यू सर. जयंत, तू आज एवढ्या लवकर कसा काय घरी आलास? जानू, मला तुला बघायची खूप इच्छा झाली म्हणून लगेच निघालो. तू तर असं म्हणतोयस जसं की इतके दिवस तू मला पाहिलंच नाहीयेस. जानू, आज ना मी तुला सगळ्यात जास्त मिस केलंय. म्हणजे पूर्ण वेळ ऑफिसमध्ये मी तुझाच विचार करत होतो बस. आणि हा, मी तुझ्यासाठी ही मेडिसिन आणली आणि आणतो. जानू, जे काय रात्री झालं त्यासाठी सॉरी. जानू, आय एम रिअली सॉरी. हे बघ, असं पुन्हा कधीच होणार नाही. ओके जयंत, मी पण सॉरी. मी तरी तुला कुठे समजून घेऊ शकले. जानू, तू सुद्धा फक्त माझ्यासाठी गाणं म्हणायचं. ओके. हो. लाईक माय जानू. जानू, माझ्यासाठी कॉफी करशील का? अँड कॉफी. थँक यू. स्मेल्स नाईस. वाव, खरंच खूप छान झाली कॉफी. जानू, जानू, काय तुला त्रास होतोय का? आपण चल डॉक्टरकडे जाऊया. जयंत, अरे काही काय, एवढं काही झालं नाहीये, नुसता खोकलाय. एवढ्यासाठी कोणी डॉक्टरकडे जातं का? असं कसं जानू? आईंचा फोन आला आणि त्यांना कळलं ना तर ते मलाच ओरडतील. ते म्हणतील की मला काळजीच नाहीये तुझी. चल ना प्लीज. आईला ऑलरेडी सगळं काही कळलंय. काय काय कळलंय? तिने माझ्या आवाजावरून ओळखलं. तिने मला विचारलं काय झालंय नक्की आवाजाला. मग मी तिला सांगितलं. पार्टीमध्ये बर्फ घातलेला ज्यूस प्यायले, आईस्क्रीम खाल्लं, म्हणून माझा घसा बसलाय. जानू, मला ना तुझं हेच आवडतं. आपल्या पर्सनल गोष्टी तू कधीच बाहेर सांगत नाहीस, प्रायव्हेट ठेवतेस. नवरा बायको मधलं नातं ना कायम असंच प्रायव्हेट असायला हवं.
जानू खरंच खूप त्रास होतोय का? नाही अरे जयंत, ऍक्च्युली आईने मला एक काढा करून प्यायला सांगितलंय. एक काम कर, तू कॉफी घे, मी तो काढा करते. नको नको, तू आराम कर, तो काढा मी बनवतो. थांब. जयंत, तू आत्ताच आलायस, तू आधी फ्रेश तर हो. नो चान्स. आधी काढा मग बाकी सगळं. हॅलो, अरे कुठे आहेस तू? पोहोचलोय मी इथे. इथेच तर रे. कुठे इथे? दिसत नाहीयेस तू. समोर झाड दिसतंय का तुला? किती झाड आहे तिथे? कुठलं झाड? तुझ्या उजवीकडे बघ. हो, त्याचं काय? अरे झाडावर बघ, वर. अगं सई, वर काय करतेस? खाली उतर, खाली उतर आधी. अगं वेडी झालीस का? हो, वेडी झाले मी. मी पण अशीच उडी मारू? नाही नको. सई थांब. नको, नो नो. केलास उद्योग? दोघही पडलो ना. लहान आहेस का ग अजून असं वागायला? ओ आजोबा, तुम्ही का असे टिपिकल वागताय? अरे माझ्या बालपणच्या गावी आले यार मी. थोडा तरी चाइल्डिशपणा करणारच ना. पण सासवड काहीच बदललं नाहीये रे. जसं आहे तसंच आहे. पण तू बदललायस. काय सई, काय शोध? तुझं स्माइल कुठे गायब झालंय? झालं? कैऱ्या गोळा करून झालं? निघायचं का आता? घरचे वाट बघत असतील. चल. विश्वा, काय झालंय सांग ना. काय नाही. विश्वा, असा काय बोरिंग झालायस रे? चल आता. ओ आजोबा, कैरी तर द्या. ये बात. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.